सध्या संपूर्ण जगात हंटा व्हायरसने भीतीचं वातावरण निर्माण केलंय. विशेषतः जेव्हा MV हॉन्डियस या डच जहाजावर या विषाणूचा उद्रेक झाल्याची बातमी आली आणि त्यात 2 भारतीय नागरिक अडकल्याचं समजलं, तेव्हा भारतामध्ये चिंतेची लाट उसळली. कोविड-19च्या जखमा अजूनही ताज्या असताना एका नवीन विषाणूने मृत्यूचं तांडव सुरू करणं ही धोक्याची घंटा मानली जाते. परंतु हा विषाणू नक्की काय आहे? तो कोविड सारखाच वेगाने पसरतो का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला याचा नेमका किती धोका आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. हंटा व्हायरस हा काही आजचा विषाणू नाहीये. याचा इतिहास दशके जुना आहे. या विषाणूचं नाव दक्षिण कोरियातील हंटन नदीवरून ठेवण्यात आलं, जिथे 1950च्या दशकात कोरियन युद्धादरम्यान हजारो सैनिकांना एका अज्ञात तापाने ग्रासलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हंटा व्हायरस हा केवळ एक विषाणू नसून तो विषाणूंचा एक मोठा समूह आहे, ज्यामध्ये आतापर्यंत सुमारे 20 प्रजाती सापडल्यात. हा विषाणू प्रामुख्याने उंदीर, घुशी आणि कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या माध्यमातून मानवापर्यंत पोहोचतो. उंदरांच्या शरीरात हा विषाणू कोणताही आजार निर्माण करत नाही, परंतु जेव्हा तो मानवी शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो जीवघेणा ठरतो. याचे 2 मुख्य प्रकार आहेत. HPS म्हणजेच हंटा व्हायरस पल्मनरी सिंड्रोम, जो उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत जास्त आढळतो. हा थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो. याचा मृत्यूदर 38% म्हणजेच लागण झालेल्या 10 पैकी 4 रुग्णांचा मृत्यू होतो. दुसरा प्रकार आहे HFRS, जो प्रामुख्याने युरोप आणि आशियामध्ये आढळतो. हा किडनी निकामी करतो आणि शरीरात अंतर्गत रक्तस्राव घडवून आणतो. याचा मृत्यूदर 50% असू शकतो. एप्रिल 2026च्या सुरुवातीला MV हॉन्डियस हे जहाज अर्जेंटिनातील दक्षिण टोकावरून प्रवासासाठी निघालं होतं. या जहाजावर 23 देशांतील 149 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. प्रवासादरम्यान अचानक प्रवाशांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. ब्रिटनने या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर जागतिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. तपासात असं समोर आलं की एका डच दाम्पत्याने जहाजावर चढण्यापूर्वी चिली आणि अर्जेंटिनामध्ये पक्षी निरीक्षण मोहिमेत भाग घेतला होता. तिथेच त्यांना हंटा व्हायरसच्या अँडीज या अत्यंत घातक प्रजातीची लागण झाली असावी. 6 एप्रिल रोजी एका पुरुषाचा मृत्यू झाला. त्यानंतर 5 दिवसांनी त्याच्या पत्नीचा आणि 2 मे रोजी तिसऱ्या महिलेचा मृत्यू झाला. अँडीज व्हायरस हा हंटा व्हायरसचा असा प्रकार आहे जो माणसाकडून माणसाला पसरू शकतो, ज्यामुळे धोका अधिक वाढलाय. WHO चे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी स्पष्ट केलंय की ही घटना गंभीर असली तरी सध्या जागतिक स्तरावर याचा धोका कमी आहे. तरीही अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि सिंगापूरसह 12 देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भारतातील नागरिकांसाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे या जहाजावर असलेले 2 भारतीय नागरिक. मात्र भारताच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे संचालक डॉक्टर नवीन कुमार यांनी महत्त्वाची विधानं केली आहेत. त्यांच्या मते भारताला सध्या कोणताही तत्काळ धोका नाही. डॉक्टर कुमार यांनी स्पष्ट केलंय की जहाजावरील प्रकरणं ही आयसोलेटेड किंवा वैयक्तिक स्वरूपाची आहेत. हंटा व्हायरस हा कोविड-19 प्रमाणे हवेतून मैलोनमैल किंवा व्यक्तीकडून व्यक्तीकडे सहज पसरत नाही. जोपर्यंत एखादी व्यक्ती संक्रमित उंदराच्या विष्ठेच्या किंवा लाळेच्या थेट संपर्कात येत नाही, तोपर्यंत संसर्गाचा धोका नसतो. भारतामध्ये ज्या उंदरांच्या प्रजाती आहेत त्यामध्ये हा विशिष्ट अँडीज व्हायरस आढळल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे भारतीय समुदायात हा विषाणू पसरण्याची शक्यता सध्या तरी शून्य आहे. आता हंटा व्हायरसचा प्रसार हा प्रामुख्याने एरोसोल स्वरूपात होतो. जेव्हा उंदरांची लाळ, लघवी किंवा विष्ठा जुन्या बंद खोल्यांमध्ये, जहाजांच्या गोदामांमध्ये किंवा शेतात साचलेली असते, तेव्हा तिथली धूळ झाडताना किंवा हालचाल करताना हे विषाणू हवेत मिसळतात. जेव्हा एखादा माणूस त्या हवेत श्वास घेतो तेव्हा ते विषाणू फुफ्फुसात जातात. या व्यतिरिक्त जर संक्रमित उंदीर माणसाला चावला किंवा उंदराच्या विष्ठेने दूषित झालेल्या अन्नाचं सेवन केलं तरीही हा आजार होऊ शकतो. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की शहरी भागापेक्षा ग्रामीण भाग, शेते आणि जंगलांलगतच्या भागात जिथे उंदरांचा वावर जास्त आहे तिथे याचा धोका अधिक असतो. हंटा व्हायरसची लक्षणं सुरुवातीला अगदी साध्या फ्लू सारखी असतात. ताप, थंडी वाजणे, अंगदुखी आणि थकवा ही सुरुवातीची लक्षणं आहेत. पण 4 ते 10 दिवसांनंतर परिस्थिती बिघडते. फुफ्फुसात पाणी साचल्यामुळे श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो. जर किडनीवर परिणाम झाला तर लघवीचे प्रमाण कमी होते आणि रक्तदाब खालावतो.
आता चाचणी कशी केली जाते? कोविड प्रमाणेच या विषाणूची ओळख पटवण्यासाठी PCR चाचणी केली जाते. ही चाचणी रक्तातील किंवा शरीरातील द्रव्यातील विषाणूच्या जेनेटिक मटेरियलचा शोध घेते. यावर उपचार काय आहेत? तर सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हंटा व्हायरसवर कोणतीही लस किंवा खात्रीशीर औषध नाही. डॉक्टर केवळ सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतात. म्हणजेच रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर मॅन्युअल व्हेंटिलेशन, किडनी फेल्युअर असेल तर डायलिसिस आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधे दिली जातात. अनेकांना वाटतं की हंटा व्हायरसमुळे पुन्हा लॉकडाऊन लागेल का? पण तज्ज्ञांचं उत्तर नाही असे. हंटा व्हायरस हा R0 म्हणजे व्हॅल्यूमध्ये कोविडपेक्षा खूप मागे आहे. याचा अर्थ तो वेगाने पसरत नाही. जोपर्यंत तुम्ही थेट संसर्गाच्या ठिकाणी जात नाही तोपर्यंत तुम्हाला धोका नाही. मात्र हवामान बदल आणि वाढते शहरीकरण यामुळे मानवाचा उंदरांशी आणि वन्यजीवांशी संपर्क वाढतोय, ज्यामुळे भविष्यात अशा विषाणूंचे धोके वाढत राहतील. शेवटी हंटा व्हायरस हा एक गंभीर आजार असला तरी भारताने घाबरण्याचं कारण नाही. आपल्या आरोग्य यंत्रणा, ICMR आणि जागतिक आरोग्य संघटना यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जहाजावरील 2 भारतीय सुखरूप परत येतील अशी आशा आपण करूया. आपण स्वतःची काळजी घेण्यासाठी घराभोवती स्वच्छता ठेवा, उंदरांचा नायनाट करा आणि विशेषतः साठवणुकीच्या जागा स्वच्छ करताना मास्कचा वापर करा. काळजी घ्या. धन्यवाद.